गोलंदाज निघाला यश मोरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वरती प्रहार केलाय. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. आकाश काळे यांनी हा बॉल पाठवले सीमा पार. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय आकाश काळे यांनी भव्य. बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. हा तो पहिला बॉल होता. स्वागत चांगल्या प्रकारे केलं. सरळ बॅटने खेळलेला हा स्ट्रोक सीमारेषा पलीकडे. 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. बॉल क्रमांक 2 यश मोरे. डावकुरे आताचा एक भेदक गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरतून तयार. तर एका बाजूला अहिर गावचा ऑलराऊंडर खेळाडू आकाश काळे. सन्मान दिलाय. चांगला बॉल होता. एक सिंगल धाव. हो, तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो. खराब बॉल आहे तो. खराब बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या रणनीत्या तुम्हाला आखाव्या लागतात. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अहिर ब संघ करतोय. धावसंख्या आहे 5. बिनगडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलेला. यश मोरे एक प्रतिभावंत गोलंदाज. स्ट्रायकर एंडला तर मैदानाच्या आतमध्ये मंगेश यांच्याकडे प्रतिभा चांगली आहे. अनेकदा अहिर ब साठी स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंग केले. बॉलर तयार. वेगाने टाकलेला बॉल. वेगाची दाहकता आहे. डॉट आलाय. भन्नाट वेग आहे गाठीशी. गोलंदाज यश मोरे यांचा हा प्रभावशाली बॉल. चांगला बॉल टाकलेला आहे. डॉट आलाय. 3 यष्ट्यांवरतून हा बॉल इष्टक्षकाकडे गेलाय आणि निश्चित खेळण्याचा प्रयत्न निष्फळ. दाद मागितले पंचांकडे. पंचांनी दाद फेटाळली. हाही बॉल चांगलाच टाकलाय. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. संपर्क आता होऊ दिला नाही यश मोरे यांच्या गोलंदाजीचा. आता बोलबाला सुरू झाला. हाई बॉल पहा. या बॉलची क्रिया पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. कट चांगल्या प्रकारे बॉल केलेले आहेत. यश मोरे यांनी डॉट टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून तयार. डावकुरे आताचा हा खेळाडू यश मोरे. हाई बॉल वेगाने टाकलेला आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. मंगेश माघारी. आज मंगेश मोठा खेळ करू शकले नाही. नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाहीयेत या मॅच मध्ये आणि यश मोरे यांनी त्यांना माघारी पाठवलं. धक्का क्रमांक पहिला दिलेला आहे अहिर बला आणि पहिलं सुयश हातलोडला मिळवून दिलेलं आहे यश मोरे. टप्पा पडल्यानंतर पहा बॅटची आतली कडा बॉलने घेतली. यष्टिरक्षकाने आपलं काम चोख केलं. विकेटचं पतन. पहिला फलंदाज कोसळला अहिर बचा. पहिला डाव. चला पुढील 2 टीमला विनंती आहे की आपण जो संघ जिंकेल तो खेळणार आहे जावली BCC या टीम विरुद्ध. त्यासाठी आपण घाई करा. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 5-1 गडी बाद. यश मोरे यांचा दमदार मारा. मैदानाच्या आतमध्ये शंकर सकपाळ. आता शाकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रिकेटच्या पटलावरती शाकी या नावाने प्रसिद्ध असणारे मैदानाच्या आतमध्ये अहिर गावचे अहिर ब साठी शाकी मैदानाच्या आतमध्ये. बॉलर यश मोरे. खोलवर टप्प्याचा बॉल. थोड्या वेळासाठी बॉल हवेत होता. एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे मिळाली. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि प्रथम बॅटिंग करत असताना पहा हा खोलवर टप्प्याचा बॉल थोड्या वेळासाठी हवेत होता आणि त्यानंतर मिळालेली एक सिंगल धाव खोदून काढला हा फटका. धावसंख्या आहे तब्बल 6-1 गडी बाद. षटक क्रमांक 1 मध्ये दोन्ही संघांनी सुरुवात दमदार केली. खास करून अहिर बने पहिल्या बॉलचं स्वागत चांगलं केलं. यश मोरे यांनी ती महत्वाची विकेट मंगेश यांची मिळवून दिली. चला मित्रांनो थोडीशी घाई करूया कारण यानंतर वेळ कमी आहे आपल्याकडे. हातलोट टीम अहिर ब. आपण थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती आता एका अनुभवी खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. सुजित मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. नवी मुंबईचं क्रिकेट असेल, एक गाव 11चं क्रिकेट असेल, सातत्याने ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि आजही मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावच्या टीम मधून मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी फिरकी गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवरून तयार होतील. षटक क्रमांक 2 चा थरार सुजित मोरे हातलोड. पहिलाच बॉल आणि इथे पहा फटका फसला. शाकी यांना जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. टीम अहिर ब या टीमला लोअर फुलटॉस होता. शाकी प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाहीयेत या बॉलवरती.
लोअर फुल टॉस म्हटलं की तुम्ही कोणत्याही दिशेला खेळू शकता, परंतु फुल टॉस बॉल वरती विकेट मिळते, फटका फसला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. गणेश आणि अक्षय यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आहिर बला धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय आता मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू कोणती आहे, तर ती जमेची बाजू ही आहे. आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उपकार्य अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर गणेश यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम नाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती खांबील चोरगे गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी होत आहेत. ओव्हर नंबर 2 सुजित मोरे पुन्हा तयार. पहिल्या बॉलवरती मिळाले विकेट. अक्षय कदम यांना आपण सन्मानित करत आहोत. टॅप केलाय आणि यावेळेला स्ट्राईक वरती आता आकाश काळे यांना आणलेला आहे. अक्षय कदम यांचे सन्मान आपण करत आहोत. आणि संघ देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळला. तृतीय फेरीपर्यंत हा संघ जाऊन पोहोचला होता. क्वार्टर फायनल पर्यंत चांगली फाईट या टीमने दिली. धावसंख्या 7-2 गडी बाद. बॉल क्रमांक 3 समोर आकाश काळे बॅटिंग मध्ये. बॅटल बघण्यासारखा आहे. एका बाजूला अनुभव, स्विच हिटचा फटका. 3 यष्ट्यांच्या समोर आकाश काळे यांना पंचांनी पकडलेला आहे. पंचांकडे दाद मागतायत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलने पायांचा वेध घेतलाय, पायाला जाऊन बॉल भेदलाय आणि सुजित मोरे यांनी ती महत्वाची विकेट इथे मिळवून दिली आहे. 3 यष्ट्यांच्या समोर पकडलेला आहे. स्विच हिटचा फटका खेळायला गेले सुजित मोरे यांनी मोठी विकेट टिपली आहे. आकाश काळे ही महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आकाश काळे यांची महत्वाची विकेट या मॅच मध्ये होती आणि आकाश काळे यांना माघारी जावं लागतंय. 3 यष्ट्यांच्या समोर आकाश काळे यांना पकडलेला आहे. आकाश काळे यांचा प्रयत्न हाच होता की स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितलं की लेग बिफोर विकेट, बॅट्समन आउट आहेत. 3 यष्ट्यांच्या समोर इथे पंचांनी पकडलं आकाश काळे यांना. सुजित मोरे यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकले, 1 धाव खर्च केली, 2 फलंदाज माघारी पाठवले. बॉल क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आता चैतन्य आलेले आहेत. चैतन्यांना आता डाव सांभाळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण संघाने 3 गडी गमावलेले आहेत. ही खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजांना पोषक आहे. बॉलर तयार. फटका तर खेळला आहे. डीपला प्रोटेक्शन आहे. 1 सिंगल धाव. दुसरीचाही प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 9. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आहिर ब. सुजित मोरे यांचं यशस्वी षटक म्हणायला काय हरकत नाही, परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला चैतन्य, एका बाजूला प्रदीप. सोडून दिलेला बॉल आहे आणि या बॉलवरती प्रत्यक्षात काय घडलेलं आहे तर हा दिशाहीन बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. निश्चित सुजित मोरे यांनी जी गोलंदाजी केली आहे ना आतापर्यंत, ती खोलवर टप्प्याची गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे कुठेतरी खोलवर टप्प्याची गोलंदाजी फलंदाजांना बांधून ठेवते आणि अनेक फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवलं. षटकातले अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी. बॉलर तयार. वेळेची अचूकता नाहीये या फटक्याच्या पाठीमागे. डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आता शेवटचा बॉल या षटकातला शेष आहे. धावसंख्या 10 वरती 3. आज फलंदाजांना ज्या गोष्टीमध्ये फलंदाज तरबेज आहेत ना त्याच गोष्टी आज मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील, कारण धावा येत नाहीयेत. फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार लांबी पडली कमी. जावं लागेल फलंदाज चैतन्य यांना माघारी. धक्का क्रमांक 4. धावसंख्या 10.
अहिर ब संघाची विकेटची पतझड सुरू झालेली आहे. ती फलंदाजांना थांबवावी लागेल. पार्टनरशिप बनत नाहीये आणि ती पार्टनरशिप आता बनवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 10 वरती 4 अशी सध्याच्या घडीला अहिर ब या संघाची स्थिती आहे. आता इथून पुढे 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चला घाई करूया. 5 वाजून 17 मिनिटं होत आहेत. अजूनही इथून पुढे 10 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि आपल्याकडे अजून एक सामना पेंडिंग आहे. त्यासाठी विनंती आपण घाई करा. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती टीम हातलोड कडून रोहित गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. प्रदीप आहेत. एक सिंगल 10 या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सध्याच्या घडीला प्रत्येक धावेला मोल प्राप्त झालेला आहे. प्रत्येक धाव चांगल्या पद्धतीने टीम अहिर बला कुटावी लागेल. फटका तर खेळलाय ऑन साइडला. खेळाडू येतील. एकच सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. आता एक छोटीशी पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये उभी राहते. अहिर ब विरुद्ध हातलोड असा रंगलेला एक रोमांचक सामना. पहिला डाव आहे. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 4 फलंदाज अहिर बचे कोसळलेले आहेत आणि त्यानंतर मधली फळी मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला खेळलाय. कव्हर्सला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा अहिर ब टीम साठी आलाय. फार वेळानंतर हा चौकार. मला वाटतं आकाश काळे यांनी चौकार मारल्यानंतरचा हा दुसरा चौकार आलेला आहे. म्हणजे फार मोठा तफावत राहिला चौकारामध्ये. आतापर्यंत हा दुसरा चौकार आलेला आहे. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आला होता आणि त्यानंतर बऱ्याचशा बॉलची वाट पाहावी लागली टीम अहिर बला आणि त्यानंतर प्रदीपच्या बॅटमधून चौकार येतोय. मनोबल वाढवणारा फटका होता. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पायावरती बॉल आहे. फ्लिक केलाय. खेळाडू आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव प्राप्त होईल. बॅटिंग मध्ये धावसंख्या आहे आतापर्यंत 17. 4 गडी बाद. अजूनही इथून पुढे 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. बॉलर रोहित तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. मिड विकेट खेळाडू. सी कॉर्नर. लॉंग ऑफ. डीप कव्हर. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 5. 17 वरती 5वा धक्का लागलेला आहे टीम अहिर ब या टीमला. आज संघर्ष मोठा करावा लागतोय टीम अहिर बला. चला थोडीशी आपण घाई करूया. अजूनही या ओव्हरमध्ये एका बॉलचा खेळ बाकी आहे. 17 वरती 5 म्हणजे 17 बॉल मध्ये अहिर बने 17 बनवल्या. 5 फलंदाज गमवलेले आहेत. अहिर विरुद्ध हातलोड. शेवटचा बॉल. रोहित पुन्हा निघतील बॅटिंग मध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत. क्रमांक 7 वरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवलेला आहे. फटका तर खेळलाय. डीपला खेळाडू आहेत. बॉलचा अंदाज बांधला. बॉलची फेकी नॉन स्ट्राईक रेंजला केली आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा ही फलंदाजांना मिळाली. 3 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. 5 गडी बाद. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. खांबील चोरगे गावची क्रिकेट स्पर्धा 10वं पर्व. आई जन्नी भवानी माता चषक. सुबक अशा ट्रॉफीज आहेत. प्रगल्भाचा व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल आहे. प्रत्येक मॅचमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदान केली जात आहे मिक्स बेरी फ्रूट बार्स. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक टीमला या ठिकाणी दिली जात आहे. त्याचबरोबर एक चांगलं क्रीडांगण. गावदेवी मैदान. कोपरी गावचं एक चांगलं मैदान. समालोचकांची मानदेळी या स्पर्धेला आपण पाहत आहोत. चांगली पारितोषिकं या स्पर्धेला आहेत आणि एक चांगली सजावट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 22 यार्ड क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट
कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या स्पर्धेला. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4. पॉइंट आणि कव्हरच्या वरतून खेळलेला फटका. खेळाडू धावतील परंतु ओव्हर नंबर 4च्या पहिल्या बॉलवरती आहिर बला मिळालाय चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकताना प्रदीप यांनी खेळ चांगला केलाय. आज तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेले आहेत. संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढलेला आहे या चौकाराने. हरीश मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक आपल्या नावी घेत आहेत. पहिला बॉल 4 धावा. अजूनही या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी घाई करूया. सामना पेंडिंग आहे अजून एक. पायांचा वापर केलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न फेक स्ट्रायकर एंडला केली आणि या 2 धाबा सहजरित्या इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती येत आहेत आतापर्यंत. फटकाही चांगला खेळलाय. डीपला खेळाडू आहेत. धावत येतील. बॉलची फेकी पुन्हा एकदा होईल. 2-2 धावा प्रत्येकी बॉलच्या पाठीमागे इथे मिळत आहेत. एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे 40-35 धावा फायटिंग स्कोर आहे या खेळपट्टीवरती. कारण या अगोदरचे आपण काही सामने पाहिलेले आहेत. शेवटच्या बॉलपर्यंत जात आहेत. याही मॅचमध्ये ती रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. आहिर ब विरुद्ध हातलोड 27 वरती 5. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. स्ट्रायकर एंडला प्रदीप. 7 बॉलमध्ये 15 धावांचा झुंजार खेळ. पायांचा वापर केलाय. समोर खेळाडू 2. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. अंतिम ओव्हर मध्ये 1 चौकार आणि 3 वेळा दुहेरी धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. शेवटच्या काही बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. म्हणजे 2 बॉल टार्गेट सेट करणारे आहेत. काय दडलंय या शेवटच्या 2 बॉलच्या पाठीमागे. बॉलर हरीश तयार. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रदीप. चांगली बॅटिंग केलेली आहे. प्रदीपने डाव सांभाळला. डाव सावरला. एका बाजूने हा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव लढवलाय. नाव त्यांचं प्रदीप. धावसंख्या 29. 29 धावा. पायावरती बॉल आहे. त्याला फ्लिक केलाय. 1 सिंगल धाव पूर्ण. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा 2 धावा. प्रदीप हे असे बॅट्समन आहे ज्यांनी वैयक्तिक दुहेरी आकड्याचा खेळ उभा केलेला आहे. 19 वरती बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल शेष आहे आणि 19 धावा किती महत्वाच्या आहेत. टीमची टोटल आहे 31. त्याच्यामध्ये 19 धावा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा प्रदीपने बनवलेल्या आहेत त्या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये शेवटचा बॉल. कोणतं टार्गेट घेईल टीम हातलोड ते पाहूया आपण. बॉलर तयार. शेवटचा बॉल डिक्लिअर झोन मध्ये चाललेला आहे. 32 येत आहेत. 33 धावांचं टार्गेट इथे घेतलेलं आहे टीम हातलोडने या सत्र क्रमांक 2 साठी. आणि एका बाजूला आहिर बला या 32 धावांचा बचाव करायचा. आहिर बा आपण या. जे 2 बॅट्समन आहेत ते पाठीमागून येतील परंतु बाकीचे 9 खेळाडूंना विनंती की आपण मैदानाचा ताबा घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. डे 1 आतापर्यंतचा आपण रेकॉर्ड पाहूया. दिवसभरामध्ये धावा किती बनलेल्या आहेत तर 514 धावा दिवसभरामध्ये आणि
टोटल ओव्हर्स आतापर्यंत किती टाकले गेलेले आहेत तर 66 आणि टोटल विकेट्स 78 विकेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये चौकार किती आहेत तर 28 आणि षटकार किती आहेत तर 20. म्हणजे ही जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीबद्दल आपण चर्चा केली. चौकारांचा रेशो जास्त आहे, षटकारांचं कमी आहे. षटकार कमी लागत आहेत कारण अनेक खेळाडूंचे फटके फसलेले आहेत षटकार मारताना. त्यामुळे ही जी काही फ्रेश विकेट आहे ती गोलंदाजांना पोषक ठरतीये आणि त्याचमुळे की काय हा बदल आपण पाहत आहोत. आता 24 बॉल 33ची गरज आहे. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने बरेचसे बदल स्वतःमध्ये केलेले आहेत आणि किंबहुना या सर्व घडामोडींचा आपण आढावा घेतला. दिवसभरामध्ये काय झालं हे 22 यार्ड क्रिकेट लाईव्ह वाहिनीने काही क्षणातच आपल्यासमोर दाखवलं. बनवायचे आहेत धावा 33 आणि येणारे बॉल आहेत 24. सुजित मोरे यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा. आयोजन समितीची ही विनंती आहे. मॅच 2 मिनिटं आपण थांबूया. ज्यावेळेस तुम्हाला सूचना येईल त्यावेळेस तुम्ही पहिला बॉल टाका. सुजित मोरे सर यांना विनंती आहे की आपण आयोजन समितीशी आपण संपर्क साधा. आहे त्यासाठी आपण थोडीशी घाई करूया.
चला मॅच आपण सुरू करा ही विनंती आहे. दोन्ही संघ मित्रांनो आपण वेळ घेऊ नका, कारण तुमच्यातूनच कोणीतरी हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला अंधुक प्रकाशाचा सामना न करायला लागो यासाठी आपण विनंती करत आहोत की आपण थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात होईल. बॅटिंग मध्ये सचिन मोरे, चंदू घाडगे, गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक अहिर ब टीम कडून. गणेश गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिला पहिलाच बॉल वेगाने टाकलेला आहे. इथे डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. निर्धाव बॉल येतोय. सुरुवातच डॉट बॉलने केलेली आहे, त्याच्यामुळे आता कमी धावसंख्येचा सामना पहिल्या बॉलच्या पाठीमागे चांगलाच रंगलाय. आणि अनेक सामने आपण सकाळपासून पाहिले जे कमी धावसंख्येचे होते चांगल्या प्रकारे रंगले. बॉलर तयार. गणेश स्ट्रायकर एंडला. सचिन मोरे बॅटची कडा घेऊन बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला. सिंगल धाव. वेळेच्या अचूकता सचिन मोरे यांना साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे मिळालेली आहे. स्कोर बोर्डचा इथे होतोय श्री गणेशा. गणेश पहिले षटक हाताळत आहेत. 2 बॉल टाकलेले आहेत. 1 धाव खर्च करतायत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होत आहेत. बॅटिंगमध्ये चंदू घाडगे. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मुंबईच्या उपनगराचे क्रिकेट खेळलेला आहे. चंदू घाडगे स्ट्रायकर एंडला, परंतु एका बाजूला गणेश एक भेदक गोलंदाज. स्विच हिटचा फटका. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे चंदू घाडगे. हातलोड आहे त्यांचं गाव. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. स्विच हिटचा फटका, चौकार. काय फटका खेळलाय चंदू घाडगे यांनी. 360 अंशामध्ये चांगली बॅटिंग करतात चंदू घाडगे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करताना स्विच हिटचा फटका खेळलाय. ज्यावेळेस मला वाटतं आकाश काळे याचा फटका खेळायला गेले त्यावेळेस ते लेग बिफोरचे शिकार झाले. आता या बॉलला स्वीप केलाय. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक चौकार खेळला. स्ट्राईक लगेच चंदू घाडगे यांनी रोटेट केलं, परंतु गणेश यांना विकेटसाठी जाळं विणावं लागेल. रणनीती आखाव्या लागतील, कारण कमी धावसंख्येच्या मॅचमध्ये तुम्हाला डॉट बॉलचं रेशिओ आणि विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतात. याची जर तुम्ही सांगड घातलीत ना तर निश्चित हा सामना कंट्रोल होऊ शकतो. या अगोदर देखील आपण बरेचसे सामने पाहिले. संघांनी विकेट घेतल्या, डॉट बॉलचा रेशिओ वाढवला आणि सामने कंट्रोल केले. बॉलर तयार. समोर खेळलाय फटका. मिड ऑफ मिड ऑन. बॉलच्या पाठीमागे धावतायत. साइड स्क्रीनच्या समोर हा बॉल अडवलाय. बॉलची फेकी. पुन्हा एकदा 2 धावा. आणखीन एका धावेचा प्रयत्न आणि इथे पहा आणखीन एक धाव मिळेल. 34चाही प्रयत्न केला. जे या बॉलवरती ना नफा ना तोटा. धावा मिळाल्या 4. क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट आपण पाहतो की 4 धावा फलंदाज धावून काढतात. हा प्रत्येक वारंवार येत नाही, कधीतरी येतो. आणि स्पर्धेमध्ये आणखीन एक 10 प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. फलंदाजांनी 4 धावा धावून काढल्या. धावसंख्या आहे 10. 0 गडी बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. अहिर ब आणि टीम हातलोड. मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे. एक सामना पेंडिंग आहे अजून आपल्याकडे. 5:36 होत आहेत. 6:15 अंधार पडतो. त्यासाठी विनंती आहे, कारण हिवाळा चालू आहे आणि त्यामुळे आपल्याला विनंती की आपण थोडीशी घाई करूया. जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळूया.
धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 17 धावा. मॅच एका बाजूला अहिर ब विपक्ष हातलोड. 16 बॉल 16ची गरज आहे. बॉल 2 रन. बॉलर तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू जातील. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. एकच धाव. प्रत्येक धाव मोजून मापून तोलून इथे खर्च करावी लागेल. या मॅच मध्ये 15 बॉल 15ची गरज आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतोय. प्रदीप सकपाळ. प्रदीपने बॅटिंग चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. आज गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये अडकला होता त्यावेळेस संकट मोचक म्हणून उभे राहिले. आज तारणहार म्हणून गोलंदाजी करावी लागेल. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला 15 बॉल 15ची गरज. बॅट्समन तयार. चंदू घाडगे. फटका तर खेळलाय. प्रोटेक्शन नाहीये डीपला, परंतु खेळाडू दूरवरतून आले. बॉलला बॅकअप दिलाय. या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा सहजरित्या प्राप्त होत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 20. आता 14 बॉल 13ची गरज. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॉइंटला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल आणि स्कोर बोर्डला चालना मिळेल. आता 13 बॉल 12ची गरज आहे. बॉलर तयार. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की हा बॉल प्रदीप यांना पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. 22 वरती 0. आता 13 बॉल 11ची गरज आहे. एका बाजूला प्रयत्नांची उंची अहिर ब ला मोठी ठेवावी लागेल. प्रदीप गोलंदाजी मार्कवर तयार होते. ऑलराऊंडर खेळाडू आहेत अहिर गावचे आणि आज अहिर ब साठी तो उल्लेखनीय खेळ त्यांना करावा लागेल. ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहेत. मिड विकेटला थोडीशी गडबड झाली. त्यानंतर बॉलची फेकी केली. तिसरीचा प्रयत्न केलाय. फेक कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. आता 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 8. 12 बॉल 8चं समीकरण आहे. जिंदगी खेलती भी उसी के साथ है. जो खिलाडी बेहतरीन होता है आणि या मॅच मध्ये तो चांगला खेळ अहिर बला आणि हातलोडला करावा लागेल. ऐसा कहा जाता है जहां कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. 12 बॉल 8. चला घाई करा. चला बीसीसी जावली. आपला कॅप्टन पाठवा. जसा सामना संपेल जो संघ जिंकेल त्याला धावत टॉस करण्यासाठी यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाला धावत टॉस साठी यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. सगळेच आता दोन्ही संघाकडे आता आशापूत नजरेने बघतायत कोणता संघ सामना जिंकेल. 12 बॉल 8. गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल आणि गोलंदाजी मार्गवरती फटका तर खेळलाय. खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. आता 11 बॉल 7 धावांची गरज. 11 बॉल 7. हा लेग साइडला जे पडद्यावरती प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. फक्त आपण तो पडद्यावरती बसू नका. आपण तो पडदा सोडा अशी आपल्याला विनंती आहे. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 1 धाव निश्चित मिळेल. या बॉलच्या पाठीमागे 10 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा. इथून पुढे 6. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है. राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है. हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आता अहिर बला लढावं लागेल. हो हा बॉल चांगला टाकला परंतु बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. प्रत्येक धाबेचा बचाव इथे करावा लागेल. आता 9 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 5. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसली. विकेट मिळणं फार महत्वाचं होतं अहिर बला.
सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये एकही विकेट मिळू शकली नाही आतापर्यंत, परंतु 9 बॉल 5. पायांचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, ती पहिली विकेट आहिर बला. फलंदाज चंदू घाडगे माघारी. ते पहिलं सुयश इथे प्राप्त होत आहे टीम आहिर बला. चंदू घाडगे ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती, पायांचा वापर केला, परंतु डीपला खेळाडू होते, बॉलच्या खाली सहज आले, शरीरावरती नियंत्रण ठेवलं. चैतन्य यांनी चांगला कॅच पकडलाय. मॅच मध्ये आता आहिर ब कमबॅक करेल का हे पाहावं लागेल, कारण विकेट मिळालेली आहे. मनोबल संपूर्ण टीमचा आता वाढला असेल, कारण इथून पुढे समीकरण आता उरलेलं आहे. 8 बॉल 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या मॅचला जिंकायचं आहे तर निश्चित आज लढावं लागेल, आज चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. लहर से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवावाच लागेल. येणारे बॉल आहेत आता 8 धावा बनवायच्या आहेत. 5 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित. अजय मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला बॉल टाकलाय, परंतु पाठीमागे धाव थांबवता आली नाहीये. एक सिंगल मिळते. 7 बॉल विजयासाठी बनवायचे आहे, धावा 4. 7 बॉल 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 29 वरती 1. प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. बॉलर तयार. फटका तर खेळला आडव्या बॅटने, खेळाडू समोर. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहे, धावा इथून पुढे 3. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि त्याच वेळेस मात्र आहिर गावाने, आहिर बने आता पर्याय निवडलेला आहे. आकाश काळेला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. आकाश काळे मॅच खेचून आणेल का हे पाहावं लागेल, कारण आकाश काळे आहिर बचा असा एक हर हुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. एका बाजूला अजय, एका बाजूला सचिन मोरे. सचिन मोरे यांनी चांगली बॅटिंग केली, 16 धावा कुठलेल्या आहेत. अजय स्ट्रायकर एंडला आहेत, बॅटिंग करतील. 6 बॉल 3चा थरार. सोडून दिलाय बॉल आणि पंचांनी सांगितलंय की बॉल योग्य आहे. 5 बॉल 3 ची गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. ते हौसले आज मजबूत ठेवावे लागतील. आकाश काळे तयार. फटका तर खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू बॉलच्या खाली येतील का तर नाही. विजयाचा कळस रावणारा फटका अजयच्या बॅट मधून आला आणि हातलो टीमने सामना जिंकला. हडलक टीम. आहिर ब चला टॉससाठी या. बीसीसी जावली आणि त्यांच्या विरुद्ध हातलोड. द्वितीय फेरीचा टॉस होईल लगेच या.